नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सर्व दत्तभक्त आणि स्वामी भक्तांना माझा नमस्कार. माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. मी साधारणतः 11वी-12वी सायन्समधून केलं, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर मेडिकल फील्डमध्ये आलो. या फील्डमध्ये येतपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये देव नावाचा हा प्रकार बिलकुल नव्हता. मी असं नाही बोलणार की मी देवाला जात नव्हतो किंवा काय. मी जायचो, मला फिरायला खूप आवडायचं. मी अनेक देव केले. जेव्हा मी देवाला कधीही मानत नव्हतो त्या वेळेमध्ये मी देवाला अनेक देव केले. जायचो, फोटो काढायचो, फिरायचो, मज्जा करायचो. कधी देवाला व्यवस्थित हात पण जोडले असं मला आठवत नाही. पण नंतर माझ्या आयुष्यामध्ये देव कसे आले, काय झालं, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर जर कुणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण या पुढचे जे चमत्कारिक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे देवाचे, माझ्याबद्दल, स्वामींनी माझ्या आयुष्यात काय काय घडवलं ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. ज्यांना ह्या गोष्टी खऱ्या वाटतात त्यांना खऱ्या आहेच आहेत, आणि ज्यांना नाही वाटत त्यांना प्रूफ हवा असेल तर त्यांनी मला ईमेल करा. मी त्यांना सर्व प्रकारचे प्रूफ पुरवेल त्याबद्दलचे. तर चला आपण सुरुवात करूया की स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले. यूट्यूबवरती असेच अनेक प्रकारचे अनुभव घेत असताना अनेक व्हिडिओ बघत होतो. तर अचानक मला सारखे स्वामींचे दत्त महाराजांचे व्हिडिओ यायला लागले की बाहेरची बाधा झाली, ह्या अडचणीतून सोडवलं, त्या अडचणीतून सोडवलं, म्हणून मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट यायला लागला की काय असेल हे. तर म्हणून मी ते यूट्यूबवरचे चॅनल बाकीच्यांचे बघायला लागलो, त्याच्यावरची व्हिडिओ बघायला लागलो, आणि एक प्रकारे मला दत्त महाराजांविषयी एक भक्ती वाटायला लागली. तर झालं असं की मी ठरवलं की आपण म्हणजे दत्त महाराजांची भक्ती सुरू करूया. तर मी दत्त महाराजांची भक्ती वगैरे सुरू केली. वेगवेगळ्या प्रकारे त्यांची पूजा, सकाळ संध्याकाळ पूजा करणे, गुरुवारी त्यांचा उपवास पकडणे, या सर्व गोष्टी मी सुरू केला. आणि दत्त महाराजांना एक दिवस विनंती केली की दत्त महाराज, गुरुचरित्रामध्ये काय आहे. अनेक प्रकारच्या व्हिडिओमधून मला बघायला भेटते की गुरुचरित्र, पण गुरुचरित्र काय आहे मला जाणून घ्यायचं आहे. म्हणून मी काय केलं की ॲमेझॉनवरून गुरुचरित्र हा ग्रंथ, पवित्र ग्रंथ मी मागवला. तोपर्यंत माझ्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीचं काहीच महत्त्व नव्हतं. पण गुरुचरित्र हे माझ्या घरी बराबर गुरुवारीच आलं, आणि गुरुवारीच माझ्या घरी आलं. आणि मला अनेक दिवसापासून मी ठरवत होतो, माझी फेसबुकला पण पोस्ट आहे, अनेक दिवसापासून मनात विचार करत होतो की दत्त महाराजांची एक छोटीशी मूर्ती आपण घरी घेऊन येऊया. पण मनासारखी अशी मूर्ती मला कुठेच भेटत नव्हती. मी खूप शोधले पण मला काही भेटली नाही. आणि त्या बुधवारी मी परत एकदा एका दुकानात गेलो आणि मनासारखी मूर्ती शोधायला लागलो. तर मला एक मूर्ती भेटली. त्याची किंमत वगैरे मी करू शकत नाही त्याची किंमत, पण मला एकदम ती मूर्ती खूप आवडली. आणि माझ्याकडे पैसे नसतानाही माझ्याकडे त्या दिवशी इतके पेशंट आले की मी ती मूर्ती घेतली. दत्त महाराजांना बोललो की मला ही मूर्ती घ्यायची आहे. त्या दिवशी पेशंटचे अचानक पैसे अकाउंटला जमा झाले आणि मी त्याच ठिकाणाहून लगेच पैसे देऊन मी ती मूर्ती घरी घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी माझ्या घरी गुरुचरित्र ग्रंथ आला. मी त्या दिवशी सुरुवात केली. दत्त महाराजांना विनंती केली की दत्त महाराज, मी पारायण नाही करत आहे, मला गुरुचरित्र जाणून घ्यायचं आहे की काय. त्या दिवसापासून मी दर गुरुवारी गुरुचरित्राचं एक ग्रंथ वाचायला सुरुवात केली. एक 2 जसं वाचता येईल. पहिल्यांदा तर काही समजलं नाही, कारण गुरुचरित्र ग्रंथ वेगळ्याच, म्हणजे मराठीमध्येच आहे पण ते वेगळंच थोडं अवघड आहे समजण्यासाठी. मला अजूनही समजत नाही, पण बऱ्याच ठिकाणी यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघितल्यामुळे कोणत्या ग्रंथात काय त्याचा एक अंदाज येऊन गेला. तर हा अजूनपर्यंत मी चालू ठेवलेला एक संकल्पच आहे, जसा की दर गुरुवारी गुरुचरित्र वाचायचंच असतं. त्या दिवशी रात्री महाराजांची आरती वगैरे असते. तर आता अनुभव काय आहेत हे मी तुम्हाला हळूहळू सांगतो. हे झालं माझ्या आयुष्यात दत्त महाराज आले. पण आता स्वामींचं काय. स्वामी पण माझ्या आयुष्यात आले. पण स्वामी कसे आले, मी दत्त महाराजांची भक्ती करायला लागलो. कदाचित माहीत नसेल का, पण त्याच्यानंतर मला माहीत नव्हतं तोपर्यंत की स्वामी महाराज हे दत्त महाराजांचे अवतार आहेत. त्याच्यामुळे मी फक्त बोलायचो की नाही, दत्त महाराज फक्त दत्त महाराज, स्वामी महाराज वेगळे, दत्त महाराज वेगळे. पण झालं असं की आपण बोलतो ना की
आपण पूजा दत्त महाराजांची करतो, पण स्वामी आपल्याकडे वळून घेतात. म्हणजे त्यांच्या पण भक्तीमध्ये अनेक, म्हणजे त्यांच्या काळामध्ये अनेक जणांनी दत्त महाराजांची भक्ती केली, पण त्यांनी आपल्याकडे वळून घेतलं. तसंच माझ्या आयुष्यात घडलं की मी दत्त महाराज करत असताना मी स्वामी 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 करत वळत गेलो. म्हणजे माझा जो कल आहे तो फक्त स्वामींकडे वळत गेला. मग अशा प्रकारे स्वामी माझ्या आयुष्यात आले. मग तेव्हापासून मी स्वामींची पुन्हा एक मूर्ती घेऊन आलो घरामध्ये, एक मस्त फोटो वगैरे घेऊन आलो घरामध्ये. आता जे मेन आधीच्या छोट्या मोठ्या चमत्कार झाले त्या गोष्टी नाही सांगणार मी तुम्हाला. जे माझ्या आयुष्यातला वळण देणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या मी तुम्हाला यापुढे शेअर करतो. तर माझा पहिला अनुभव तुम्हाला ऐकायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच मी दुसरा व्हिडिओ घेऊन येईल. त्यामध्ये माझ्या आयुष्यात दत्त महाराज आणि स्वामी महाराजांमुळे कसे चमत्कार झाले हे सगळं मी तुम्हाला सांगेल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.